महाराष्ट्रामध्ये गुलेनबॅरी सिंड्रोम आजाराचा पहिला बळी, पुण्यातल्या जीबीएस बाधित रुग्णाचा सोलापुरामध्ये मृत्यू. बाधित रुग्ण मूळ सोलापूरचाच असल्याची माहिती. कर्नाकुलाचं गर्डर लॉन्चिंग रखडल्यामुळे मध्य रेल्वेने ब्लॉक वाढवला. पालिकेकडनं समन्वय नसल्यामुळे लोकल आणि एक्सप्रेस चालवण्यास रेल्वेचा नकार, प्रवाशांचा खोळंबा. भारताचा आज 76वा प्रजासत्ताक दिन. कर्तव्यपथावरती परेड होणार. स्वर्णिम भारत, परंपरा आणि विकास अशी यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची थीम. कर्तव्यपथावरती आज देशाच्या लष्करी सामर्थ्य आणि शौर्याचं दर्शन. तिन्ही सैन्य दलाच्या शिस्तबद्ध कवायतींची उत्सुकता. 31 चित्ररथांमध्ये साकारणार स्वर्णिम भारताचा गौरव. सैन्य दलातल्या 93 जवानांना शौर्य पुरस्कार. मेजर मनमीत यांना कीर्तीचक्र तर 14 जवानांना शौर्यचक्र. नायक दिलवर खान यांना मरणोत्तर कीर्तीचक्र. राज्यभरातल्या शासकीय कार्यालयांसह उजनी धरणालाही तिरंगी रोषणाईची सजावट. पंढरपूर विठ्ठल मंदिराच्या तिरंगी रोषणाईने साजरा केला संविधानाचा जागर. मी गरीब आहे म्हणून मला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्रीपद. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांची खदखद. मुंबईला गेल्यावरती वरिष्ठांना जाब विचारणार. बांगलादेशी घुसखोरांना आधार कार्ड, पॅन कार्ड बनवून देणाऱ्यांना ठाण्यामध्ये एटीएसकडनं अटक. 3 बांगलादेशींसह 7 जणांना अटक. उत्तराखंडमध्ये उद्यापासून समान नागरी कायद्याची अंमलबजावणी. मुख्यमंत्री पुष्कर धामी करणार यूसीसी पोर्टलचा शुभारंभ. धर्माच्या आधारे कसलाही भेदभाव होणार नसल्याची ग्वाही. पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरी. वर्ध्यातील देवळीत रंगला महिला महाराष्ट्र केसरीचा थरार. पुण्याची भाग्यश्री आणि कोल्हापूरची अमृता यांच्यात अंतिम सामना. गांधी विचारांचा गोडवा निर्माण करणाऱ्या लातूर जिल्ह्यातल्या उजेड गावात महात्मा गांधीजींची यात्रा. 1952 पासून सुरू आहे आगळी वेगळी परंपरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.